उरण शहरातील श्री शनिदेव व श्री हनुमान मंदिराचे पावित्र्य राखणे गरजेचे. भाविकांची मागणी. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उरण शहरातील श्री शनिदेव व श्री हनुमान मंदिरातील परप्रांतीय नागरिक हे निद्रिस्तेसाठी तसेच आपल्या मोबाईलवर चित्रविचित्र काही गोष्टी पाहण्यासाठी वापर करत असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तरी मंदिरात दर्शनासाठी ये जा करणाऱ्या प्रत्येकाने मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी मागणी भाविक व्यक्त करत आहेत. मंदिरे ही हिंदू समाज आणि संस्कृती यांचा महत्त्वाचा घटक आहे. सहस्रो वर्षांपूर्वी मंदिरे अस्तित्वात आली. आज सहस्रो वर्षांनंतरही मंदिरांचे पावित्र्य अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून भाविक आणि मंदिरातील पुजारी प्रयत्न करत असतात. आधुनिक जीवनशैलीत पालटणारी मानसिकता अनेक गोष्टींसाठी बाधक ठरू लागली आहे. समाजाचे रक्षण आणि त्यांचा विकास यासाठी मंदिरे ही महत्त्वाचे घटक आहेत. हिंदू संस्कृती संवर्धनाचे मंदिर महत्त्वाचे केंद्र आहे असे म्हटले जाते. देशात सहस्रो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे वेगवेगळे असे महत्त्व आणि महात्म्य आहे. प्रत्येक मंदिरात प्रवेश करताना वेगवेगळ्या प्रकारच्या निर्बंधांना आपल्याला सामोरे जावे लागते. यावर अनेक वेळा चर्चाही होते. अनेक स्तरांवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारांची मते व्यक्त केली. मात्र मंदिरांचे पावित्र्य राखायचे असेल तर त्या निर्बंधांचे पालन करणे हे समाज रक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, हे प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र उरण शहरातील गणपती चौकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शनिदेव व श्री हनुमान मंदिरात ही गोष्ट होताना दिसत नाही. कारण काही दिवसांपासून शहरातील परप्रांतीय नोकरदार व नागरिक हे निद्रिस्तेसाठी व आपल्या मोबाईलवर चित्रविचित्र काही गोष्टी पाहण्यासाठी तसेच आपला वेळ घालवण्यासाठी वापर करत असल्याचे दिसून येत आहे. मंदिर कमिटी व शासकीय अधिकारी हे जाणून बुजून सदर बाबींकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याचा त्रास हा मंदिरात दर्शनासाठी ये जा करणाऱ्या भाविकांना सहन करावा लागत आहे. तरी अशा परप्रांतीय नागरिकांना बंदी घालण्यात यावी, तसेच प्रत्येकाने मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाविक व्यक्त करत आहेत. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण.